चंद्रपुरातही मतदार यादीतील घोटाळा समोर। घुग्गुस या गावामध्ये एकाच घरात 119 उमेदवारांची मतदारांची नोंद सापडली आहे। घरी केवळ 2 मतदार आहेत। 119 मतदारांची नोंद सापडल्यानं घरमालक देखील चकित झाला आहे। काँग्रेसनं या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 119 मतदार या घरामध्ये असल्याचे सांगले जात आहे। काय तथ्य आहे त्यात? देशाचे विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी मतदार यादीतला भोंगळपणा व बोगसपणा देशासमोर मांडला। त्यानंतर आम्ही काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर विधानसभेतले ग्रामीण भागातले आणि घुग्गुस शहरातल्या मतदार याद्यांची पडताळणी केली असता आम्हाला धक्कादायक असे प्रकार या ठिकाणी दिसून आलेले आहे। घुग्गुस शहरामध्ये 0 क्रमांकांच्या घरावर अनेक नागरिक राहतात। हा जो सध्या तुम्ही पाहत आहे हा 350 क्रमांकाचा घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदार वेगवेगळ्या जातीचे धर्माचे हिंदू मुस्लिम असे 119 मतदार या घरामध्ये मतदार यादीमध्ये नोंद केल्याचा आम्हाला आढळला आहे। आपण यादी दाखवू शकता? ते यादी कशा प्रकारे आहे? ही यादी आहे। ही यादीमध्ये आपण बघू शकतो या 350 क्रमांकाच्या घरामध्ये हे 119 लोक राहतात। अशा प्रकारे ही पूर्ण यादी आहे। या यादीमध्ये एकाच क्रमांक विविध समाजाचे लोक याच घरी राहत असल्याचे दर्शवण्यात आले आहे। आपल्यासोबत घर मालक आहे राजू बांदुरकरजी। काय सांगाल? तुमच्या घरी 119 मतदार राहतात अशी नोंद आहे। 119 मतदार नोंद असेल आहे, पण मला त्याच्याबद्दल काही जानकारी नाही। मी आश्चर्यचकित आहे की 119 लोक माझ्या घरी राहू शकत नाही, तरी पण यादीमध्ये एवढे लोक कसे का दाखवत आहे बा? मला याच्याबद्दल तर थोडीशी कल्पना नव्हती। यांनी काँग्रेस नेते राजू रेड्डी यांनी या विषयावर म्हणजे हे केला, चौकशी केली, तेव्हा ह्या मुद्दा समोर आला ना मला माहिती पडलं का माझ्या घरी 350 घर क्रमांकावर 119 वोट आणि यादीमध्ये 119 लोकांचे नाव आहे। आणि अशातच एकाच घर क्रमांकामध्ये 350 नावाच्या घरा क्रमांकामध्ये 119 वोटर आले कसे? हा एक महत्त्वाचा विषय आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, घुग्गुस, चंद्रपूर।